नमस्कार. आज आपण कानगाव येथील ॲडव्होकेट संदीप ससाने सर यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचा 15 ते 20 गावाचा आणि 2 तालुक्यातील सर्वसामान्य ग्राहकांचा जो सर्वात महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पाटस रेल्वे स्टेशन येथील दादर पूल आणि त्या आपल्या सर्वसामान्यांच्या व सर्व ग्राहकांच्या सकाळच्या संध्याकाळच्या रेल्वेच्या वेळेमध्ये नेमकं त्याच ठिकाणी मालगाड्या ह्या लागलेल्या असतात आणि त्या 3-3 4-4 मालगाड्या लागल्यामुळे मात्र त्या मालगाडीच्या खालून प्रवास करावा लागतो आणि जी मालगाडी आहे ती हलत असताना मात्र कोणत्याही प्रकारचा हॉर्न वाजवत नाहीत. त्यांना सिग्नल मिळाला की ती गाडी अचानक चालू होते. असा अनेक वेळा गंभीर प्रकार घडलेला आहे. काही लोकांना त्या गाडीखालून ओढण्यातही नागरिकांना यश आलेलं आहे. तरी अशा आपल्या सर्वांच्या रेल्वेच्या गंभीर स्वरूपाच्या प्रश्नाबाबत त्यांनी हा लढा सुरू केलेला आहे रेल्वे प्रशासनाच्या मागे. त्यांनी आता सध्या नोटीस दिलेली आहे. तर त्याबाबत आपण त्यांच्याकडनं सर्वसामान्य सामाजिकदृष्ट्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची असलेली समस्या याबाबत आपण जाणून घेणार आहोत. नाव सांगा आपलं. नमस्कार, मी ॲडव्होकेट संदीप ससाने. सध्या आपल्या कानगाव, पाटस आणि कानगाव बाजूची जी गावं आहेत, मांडगोण, बाबळसर, तांदळी, इनामगाव असेल, गणेगाव असेल, गाडगेतळे असेल, मांडगोणचा बराच भाग असेल, की अनेक गावाचे प्रवासी आपल्या पुण्यावरून, पाटसवरून पुण्यापर्यंत नेहमी ये जा करत असतात. नोकरीनिमित्त शाळेचे विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, ते पुण्याकडे जात असतात आपल्या रेल्वेने. तर आपल्या इकडे गेले अनेक वर्ष झालं एक प्रॉब्लेम आहे. स्वतः मी पण प्रवास करतो शिवाजीनगर कोर्टात जात असताना, मलाही तो प्रश्न भेडसावतो आहे. मुळात गेली अनेक वर्ष कानगावचं जे पाटस रेल्वे स्टेशन आहे त्याच्यावरती FOB म्हणजे फूट ओव्हर ब्रिज, ज्याला आपण पादचारी पूल असं म्हणतो, तो अनेक वर्ष नव्हता. पण त्याच्यामध्ये नंतर काही कार्यकर्त्यांनी फॉलोअप घेऊन किंवा शासनाने